सध्या काय आहे, डिजिटल कागदपत्रांना आहे ना मृतदेहाचा वास येत नाही. ओडिशातल्या एका बँकेनं नियमांचा असा अट्टास धरला होता की एका भावाला आपल्या मृत बहिणीला स्मशानातून बाहेर काढून बँकेच्या काउंटरवर उभं करावं लागलं. 19,000 रुपयांची किंमत काय असते ना, हे ओडिशातल्या जितू मुंडाला विचारा, ज्याला या पैशांसाठी स्वतःच्या काळजावर दगड ठेवून कुजलेल्या अवस्थेतल्या आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर वाहून बँकेत न्यावा लागला. स्मशानातली शांतता जेव्हा बँकेच्या दारात येऊन किंचाळते, तेव्हा समजावं की आपली व्यवस्था सडलीये. एका भावानं बहिणीचा सांगाडा बँकेत आणून ठेवला आणि विचारलं, आता तरी आमचे पैसे देणार का? नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्ट ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. असं म्हणतात की माणूस मेल्यावर त्याची दुःख संपतात, पण गरिबी आणि या सरकारी यंत्रणेचा अट्टाहास मेल्यानंतरही माणसाची पाठ सोडत नाही. याचा एक सुन्न करणारा अनुभव ओडिशातून समोर आलाय. ही गोष्ट आहे एका अशा भावाची ज्याला आपल्या हक्काच्या पैशांसाठी स्मशानातील शांतता भंग करावी लागली. ही गोष्ट आहे जितू मुंडा यांची, त्यांच्या मृत बहिणीची, ज्या बहिणीला मृत्यूने कवेत घेतलं होतं, पण बँकेच्या नियमांनी तिला पुन्हा एकदा उजेडात आणलं, एका सापळ्याच्या रूपात. ओडिशाच्या मलीपोसी शाखेतील ओडिशा ग्रामीण बँक रोजच्या सारखीच वर्दळ होती. लोक येत होते, लोक जात होते, पण अचानक तिथे एक असं दृश्य दिसलं ज्याने पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एका पोत्यात गुंडाळलेला, मातीनं माखलेला मानवी सांगाडा बँकेच्या दारात येऊन पडला होता. हा केवळ हाडांचा साबळा नव्हता, तर तो होता एका व्यवस्थेच्या निर्लज्जपणाचा पुरावा. जितू मुंडा यांच्या बहिणीचं म्हणजे कलारा यांचं 2 महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. नियमाप्रमाणे त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांचं शरीर मातीत विलीन झालं होतं. कलारा यांच्या बँक खात्यातून 19,300 रुपये होते. त्यांच्या बँकेत फक्त 19,300 रुपये होते. जितू यांच्यासाठी ही रक्कम छोटी नव्हती. गरीब अशी 2 हात करणाऱ्या या भावाला आपल्या बहिणीच्या हक्काचे पैसे हवे होते. कदाचित ते पैसे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा बहिणीच्या पश्चात उरलेली देणी फेडण्यासाठी गरजेचे असावे. पण बँकेच्या थंडगार एसी केबिन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी जितू हे फक्त एक ग्राहक होते आणि कलारा या फक्त एक खातेदार. जितू वारंवार बँकेत गेले, विनवण्या केल्या, बहिणीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण प्रत्येक वेळी त्यांना एकाच वाक्यानं परत पाठवलं गेलं, खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या, तरच तुम्हाला पैसे मिळतील. विचार करा, त्या भावाच्या मनाची काय अवस्था झाली असेल. ज्याने आपल्या हाताने बहिणीला माती दिली त्यालाच बँक सांगत होती की ती मेलीये हे आम्हाला मान्य नाहीये. तिला जिवंत उभं करा. नियमांच्या भिंती इतक्या उच्च होत्या की त्यापुढे माणुसकीचा आवाज पोचतच नव्हता. जितू मुंडा यांना कागदपत्रांची पूर्तता कशी करायची, नॉमिनी, मृत्यूपत्र याची माहिती कशी मिळवायची हे काहीच माहिती नव्हतं. आणि त्यात बँकेतील कर्मचारी त्यांना सहकार्य करण्यास तयार नव्हते. KYC आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या नावाखाली एका असहाय्य माणसाला इतकं हतबल केलं गेलं की त्याच्या समोरचा सारा विवेक संपला. हताश झालेला जितू मुंडा शेवटी स्मशानात पोचला. ज्या हातांनी 2 महिन्यांपूर्वी बहिणीवर माती टाकली होती त्याच हातांनी तो माती उकरू लागला. मनात भीती नव्हती, तर बँकेच्या त्या नियमांबद्दल प्रचंड संताप होता.
कुजलेलं मांस, मातीचा वास आणि बहिणीचा तो अर्धवट राहिलेला सांगाडा त्याने बाहेर काढला. एका कापडात तो सापळा बांधून तो थेट बँकेच्या दिशेने चालू लागला. जेव्हा तो सापळा बँकेच्या दारात ठेवला गेला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बोबडी वळली असेल. ज्या खातेदाराला ते प्रत्यक्ष पाहायला मागत होते तो खातेदार आता त्यांच्या समोर होता, पण तो बोलू शकत नव्हता, तो सही करू शकत नव्हता. तो फक्त एक प्रश्न विचारत होता की जिवंतपणे सन्मान मिळाला नाही, किमान मेल्यावर तरी शांतता लाभू देणार की नाही. यानंतर सरकारनं चौकशी समिती नेमली. यात ओडिशामधील या हृदयद्रावक घटनेत अखेर सत्य समोर आलं. जितू मुंडा पहिल्यांदाच बँकेत आले, सांगाडा घेऊन आले तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते. असं बँकेने केलेले सर्व आरोप खोटे ठरले. राज्य सरकारनं केलेल्या चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा स्पष्टपणे निष्काळजीपणा सिद्ध झाला. बँक अधिकारी जितू मुंडा आणि त्यांच्या बहिणीला वैयक्तिकरित्या ओळखत असूनही त्यांनी मुंडा यांना वारंवार त्रास दिला आणि हे असं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणाचा अहवाल महसूल आयुक्तांनी सादर केला. मुरदाड व्यवस्थेविरुद्ध एक गरीब भावाचा लढा अखेर यशस्वी झाला. ही घटना केवळ एका भावाच्या अगतिकतेची नाहीये, तर ती डिजिटल इंडिया आणि बँकिंग सुधारणांच्या काळातल्या पोकळपणाची. वारसदार कोण, मृत्यूचा दाखला काय, या तांत्रिक बाबी समजून सांगण्याऐवजी एका अशिक्षित गरीब माणसाला शव आणायला भाग पाडणारी ही व्यवस्था नक्की कोणासाठी काम करते. पोलीस आले, त्यांनी पुन्हा तो मृतदेह दफन केला, पण त्या 19,000 रुपयांसाठी जितू मुंडा यांनी जे केलं ते ऐकून आजही ओडिशातल्या त्या गावातील लोकांच्या अंगावर शहारे येतात. ही घटना आपल्याला सांगते की जेव्हा नियम माणुसकीपेक्षा मोठे होतात तेव्हा समाजाचा असाच सांगाडा होतो. जितू मुंडा यांनी बँकेच्या दारात तो सापळा ठेवला नव्हता, तर त्यांनी आपल्या व्यवस्थेचा आरसा बँकेच्या समोर धरला होता. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.